नमस्कार. आजचा आपला विषय आहे मंत्र, स्तोत्र आणि आरोग्य. आपण रोज देवाची पूजा करतो, त्याला फुलं वाहतो, नैवेद्य दाखवतो, हळद कुंकू वाहतो आणि त्याच्यानंतर देवाचं एखादं स्तोत्र म्हणतो किंवा एखाद्या मंत्राचा जप करतो. अगदी काही नाही तर घराघरात शुभम करोती तरी नक्कीच म्हटलं जातं संध्याकाळच्या वेळेत. तर आपण हे सगळं का करतो? अर्थात आपल्या पिढीला हा असा प्रश्न कधी पडला नव्हता. आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांनी सांगितलं की हे म्हणायचंय, रोज देवापुढे दिवा लावायचा आहे किंवा रोज पूजा केली पाहिजे, तर आपण ऐकायचो आणि त्या गोष्टी करायचो. पण हल्लीची पिढी तशी नाहीये. आपण त्यांना कोणती गोष्ट सांगितली की ते म्हणतात का करायचं, यातून काय होईल, म्हणजे केल्याने काय होईल आणि नाही केल्याने तर काय होणार आहे. तर त्यांच्यापर्यंत जर हे स्तोत्र आणि मंत्र यांचं महत्व आपल्याला पोचवायचं असेल तर त्याची योग्य ती कारणं त्यांना पटेल अशा भाषेत आपण दिली तर ते नक्की पुढे याचं अनुकरण आपलं करतील, नाही तर नाही करणार. म्हणून आज हा विषय थोडासा सखोल याचा अभ्यास करण्यासाठी हा विषय निवडलेला आहे. तर स्तोत्र म्हणजे नक्की काय? तर आपण पाहतो की स्तोत्रांमध्ये अनेक शब्दांचा समूह असतो, अनेक अक्षरांचा समूह असतो. यातलं प्रत्येक अक्षर किंवा प्रत्येक शब्द म्हणजे जणू काही एक मंत्र असतो. अगदी भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत, त्यातला प्रत्येक शब्द हा जणू काही मंत्र आहे. मग हा मंत्र म्हणजे नेमकं काय? तर मननात रायते इति मंत्र हा, असं त्याची व्याख्या केली आहे की मनाचं रक्षण करतो तो मंत्र. मंत्र म्हणजे एक अक्षरही असू शकतं किंवा अनेक अक्षरांचा समूह पण असू शकतो. आणि अनेक मंत्रांचा समूह म्हणजे आपण पाहिलं की स्तोत्र असतं. तर मनाचं रक्षण करतो, मनशांती देतो, मनाचं स्वास्थ्य चांगलं ज्याच्यामुळे राहतं किंवा मन शुद्ध करतो, पवित्र करतो तो मंत्र, अशी सर्वसाधारणपणे आपण त्याची व्याख्या करू शकतो. अर्थातच देवाच्या नावाचा जप करणं म्हणजे सुद्धा मंत्र जपच आहे, किंवा एखादं स्तोत्र रोज म्हणणं किंवा काही श्लोक त्यातले रोज म्हणणं. आपण पाहतो की रामरक्षा, अथर्व शीर्ष यांसारखी जी स्तोत्र आहेत ती रोज म्हणली जातात. किंवा काही मंत्र किंवा स्तोत्र आपण त्या त्या काळात फक्त म्हणतो, की जसं नवरात्र आलं की सप्तशतीचा पाठ केला जातो, श्री सुक्ताचा पाठ केला जातो. एकादशी असेल तर आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, भगवद्गीतेचा पाठ करतो. म्हणजे असं नैमित्तिक कारणाने म्हणली जाणारे सुद्धा काही स्तोत्र आहेत. आपण पाहिलं की काही मंत्र हे एक अक्षर असलेले असतात, त्याला आपण एकाक्षरी मंत्र किंवा बीज मंत्र असं म्हटलं जातं. विशिष्ट देवतांसाठी ते अक्षर असं ठरवलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये. त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा म्हणजे ओंकार. हा एक बीज म्हणजे बीज मंत्र आहे. त्याच्यानंतर गणपती या देवतेसाठी गम हे अक्षर आहे. ह्रीं क्लीं हे देवीसाठी असलेली अक्षर आहे, बीज मंत्र आहेत हे सगळे. तसं पाहायला गेलं तर आपली जी 12 खडी आहे ज्याच्यामध्ये अतेज्ञ अशी अक्षर आहेत, 13 स्वर आहेत, 33 व्यंजन आहेत. यातलं प्रत्येक अक्षर म्हणजे जणू काही मंत्रच आहे. एका डॉक्टरांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की आता जर म्हणजे वैद्यकीय संशोधन झालंय त्यानुसार आपल्याला समजा कुठलंही स्तोत्र पाठ नाहीये तर दिवसातनं अगदी सकाळ संध्याकाळ 2 वेळेला फक्त ही जर 12 खडी योग्य उच्चारण करून म्हणली, म्हणजे अम आम इम इम किंवा कम काम किम किम असे संपूर्ण 12 खडी सकाळ संध्याकाळ जरी आपण म्हणली तरी पुष्कळशा आजारांवर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. आणि त्यांनी लहान मोठे आजार म्हणजे कुठे जॉईंट पेन, सांधेदुखी असेल, ऍसिडिटी असेल, याच्यावर म्हणजे अशा पेशंट्सवर प्रयोग करून हे सिद्ध सुद्धा आता झालेलं आहे.
मग असे जे काही मंत्र आहेत, स्तोत्र आहेत, त्याचा नेमका उगम कधी कुठे कसा झाला किंवा पूर्वी ते शिकण्याची काय पद्धत होती ते आपण पाहूया. तर अगदी पूर्वीच्या काळी म्हणजे ऋषी मुनी जेव्हा जंगलात राहत असत, जप करत असत, तपश्चर्या करताना जप करायचे ते, तर तेव्हा लिखाणाचं पद्धत विकसित झालेली नव्हती. त्याच्यानंतर व्याकरण शास्त्राचा शोध लागलेला नव्हता. मग तेव्हा हे मंत्र म्हणा, स्तोत्र म्हणा, ते कसे शिकवायचे शिष्यांना? तेव्हा मुलं गुरुगृही राहून शिकत असत. मग हे गुरु किंवा ऋषी मुनी काय करायचे, तर म्हणून दाखवायचे आपल्या शिष्यांना. काय मंत्र असेल, स्तोत्र असेल, श्लोक असेल, जे काही असेल ते शिष्य काय करायचे, ते अगदी लक्षपूर्वक ऐकायचे, पूर्ण एकाग्रतेने ऐकायचे आणि त्याच्यात कानामात्रेचाही फरक न करता जसंच्या तसं मुखोद्गत करायचं. मग काही काळानंतर हे शिष्य गुरुपदी यायचे. मग ते सुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे पुढच्या शिष्यांच्या पिढीला अशाच रीतीने शिकवायचं. म्हणजे याच्यामध्ये महत्व योग्य उच्चारणाला खूप होतं, कारण जसं गुरु उच्चारण करतील तसंच शिष्य सुद्धा उच्चारण करणार. या पद्धतीला संथा देणं असं म्हणतात. आपण पाहतो आता गीता धर्म मंडळात श्रीमद भगवद्गीतेचे संथा वर्ग घेतले जातात. म्हणजे काय की शिक्षक किंवा शिक्षिका जसं आपल्याला श्लोक म्हणायला शिकवतील तसंच्या तसं तो म्हणायचा प्रयत्न करायचा, याला संथा असं म्हणतात. तेव्हा काही बाकी ग्रंथ नव्हते, लिहिण्याचं काही साधनं नव्हती. पण पुढे काय झालं, हळूहळू लेखन पद्धती पण विकसित झाली. त्याच्यानंतरच्या काळात व्याकरण शास्त्राचा उदय झाला. आपले जे महामुनी पाणिनी आहेत त्यांनी या व्याकरण शास्त्रावर कौमुदी सिद्धांत नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या कौमुदी सिद्धांत नावाच्या ग्रंथामध्ये एक रंग नावाचं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये या संस्कृत शब्दांच्या किंवा श्लोकांच्या उच्चारणाचे नियम विस्तृतपणे सांगितलेले, की प्रत्येक शब्दावर मग त्याच्यावर अनुस्वार असेल, काही शब्दांपुढे विसर्ग असेल, लघु अक्षरापुढे आघात येतो, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी म्हणजे ह्रस्व, दीर्घ, या सगळ्याचं उच्चारण कसं करायचं याचे नियम जे ठरवून दिलेले आहेत शास्त्रामध्ये, ते या कौमुदी सिद्धांत नावाच्या रंग या प्रकरणामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता हे जे मंत्र आहेत त्याचे काही प्रकार आहेत. आता आपण पाहिलं तसं एकाक्षरी एकच अक्षर असलेला जो मंत्र असतो त्याला बीज मंत्र म्हणतात. काही मंत्र म्हणजे त्याच शब्दांचे समूह असतात. म्हणजे जसं आपण प्रभू रामचंद्रांसाठी श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणतो, भगवान श्रीकृष्णांसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करतो, श्री शंकरासाठी ओम नमः शिवाय असा जप करतो. तर असे काही एक ओळ असलेले सुद्धा मंत्र असतात. आणि काही मात्र स्तोत्र असतात त्याच्यामध्ये अनेक ओळी असतात, अनेक शब्दांचे समूह असतात, जास्त श्लोक असू शकतात. असे हे मंत्रांचे प्रकार आहेत. त्यापैकी हा जो बीज मंत्र आहे, एकाक्षरी मंत्र जे आहेत त्याच्यामध्ये ध्वनीला खूप जास्त महत्व आहे, म्हणजे स्वराला जास्त महत्व आहे. आणि हे जे मोठी स्तोत्र आहेत त्याच्यामध्ये अर्थाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. जेवढं महत्व उच्चारणाला आहे तेवढंच महत्व त्याच्या अर्थाला सुद्धा आहे. मग आता अशा या मंत्र आणि स्तोत्रांचं किंवा श्लोकांचं जे आपण पठण करतो त्याचे लाभ काय आहेत आपल्याला? मगाशी म्हणल्याप्रमाणे आपण पुढच्या पिढीला जेव्हा एखादी गोष्ट करायला सांगतो त्यांचा पहिला प्रश्न असतो, यांनी काय होईल, मला काय मिळेल, किंवा माझा काय फायदा आहे त्याच्यात, का उगीच आपलं काहीतरी म्हणत बसायचं, वेळ टाइमपास करायचा आहे का, हा त्यांचा प्रश्न असतो. तर नक्कीच हा टाइमपास नाहीये, त्याचा खूप जास्त लाभ आपल्याला मिळतात. पहिला लाभ आहे तो म्हणजे आध्यात्मिक किंवा पारमार्थिक लाभ. देवतांचे स्तोत्र म्हणल्यामुळे किंवा नाम जप केल्यामुळे मनशांती मिळते, आपल्याला मनाला प्रसन्न वाटतं. आपण या गोष्टी करून किंवा या गोष्टींद्वारे देवतांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती हे दोन हेतू साधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात. इष्टाची प्राप्ती म्हणजे आपल्याला जे हवंय किंवा आपल्यासाठी जी गोष्ट चांगली आहे ती आपल्याला मिळावी, आणि अनिष्ट म्हणजे येणारं संकट, नको असलेल्या गोष्टी आपल्या जीवनातलं निघून जाव्यात. या गोष्टींसाठी साधारणपणे आपण या मंत्र म्हणत असतो, नामजप करत असतो, नामस्मरण करतो किंवा श्लोक स्तोत्र म्हणत असतो. हा एक झाला आध्यात्मिक लाभ. त्याच्यानंतर शारीरिक, मानसिक, बौद्धिक असे सुद्धा पुष्कळ लाभ याच्या जपामुळे किंवा यांचं पठण केल्यामुळे होतात. आता शारीरिक लाभ आपल्याला काय होतात हे बघण्यासाठी आपण थोडंसं बाराखडी कडे वळूया. आपल्याला बाराखडी माहिती आहे, अ ते ज्ञ एवढी अक्षरं त्याच्यामध्ये आहेत. अ आ इ उ असे 13 स्वर आहेत आणि क ख ग घ न च छ ज झ न प फ ब भ म यासारखे 33 व्यंजन आहेत. या व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळला जातो तेव्हा त्याचं पूर्ण अक्षर तयार होतं. म्हणजे आपण ब हे अक्षर जेव्हा उच्चारण करतो तेव्हा पाय मोडलेला ब अधिक अ हा स्वर असं मिळालं की त्याच्यापासून ब तयार होतं. किंवा को म्हणायचंय तर क पाय मोडलेला अधिक ओ हा स्वर को असं तयार होतं. अर्थात हे प्रत्येक अक्षराचं उच्चारण करताना आपल्या तोंडाची सुद्धा वेगवेगळी हालचाल होत असते. आता शरीरशास्त्रानुसार आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे पाठीचा कणा, मेरुदंड ज्याला म्हणतात, किंवा इंग्लिशमध्ये आपण स्पायनल कॉर्ड असं म्हणतो. हा स्पायनल कॉर्ड जो आहे तो 33 मणक्यांनी बनलेला आहे हा मेरुदंड. आणि ही जी 33 व्यंजन आहेत बाराखडीतली त्यातल्या प्रत्येक व्यंजन हा वेगवेगळ्या 33 मणक्यांपैकी एकेका मणक्याशी त्याचा संबंध जोडलेला आहे. कसा ते आपण आता पाहणार. आता हे जे व्यंजन आहेत 33 किंवा आपण त्याला वर्ण म्हणू, अक्षर म्हणू, त्याचे 5 भाग केलेले आहेत. क ख ग घ न च छ ज झ न ट ठ ड ढ न प फ ब भ म असं त्याचे वर्ग केले. आणि तोंडाची जी आपल्या हालचाल होते, तोंडाच्या आतल्या भागात कोणत्या भागाला जिभेचा स्पर्श करून कोणता वर्ण म्हटला जातो त्यानुसार त्याचं वर्गीकरण केलंय. तर काही जे स्वर आहेत म्हणजे अ आ हे स्वर किंवा क ख ग घ ण हे जी व्यंजन आहेत या वर्गातली त्यांचं उच्चार करताना त्यांना कंठव्य असं म्हणतात. म्हणजे आपल्या गळ्यामधनं कंठामधून आपण त्याचा उच्चार करतो. बाकी कुठला तोंडाचा भाग आपण वापरत नाही. म्हणून बघा तुम्ही त्याच्यानंतर ई ई हे स्वर किंवा च छ ज झ न या वर्गातले सगळे वर्ण ते करताना तालू तोंडातलं त्याचा उपयोग केला जातो. तालू म्हणजे खालचे जे दात आहेत त्याच्या मागचा खोलगट भाग जो आहे वाटीसारखा त्याला तालू म्हणतो आपण. त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर वरच्या दातांचा जो मागचा भाग आहे त्याला मूर्धा असं म्हणतात. तर रू रू किंवा ट ठ ड ढ ण हे करताना जिभेचा तिथे स्पर्श होतो. त्या तालूच्या जागी जिभेचा स्पर्श होतो. तुम्ही मनातल्या मनात आता करून बघत असाल नक्कीच. त्याच्यानंतर ओष्ठव्य म्हणजे ओठांचा उपयोग करून आपण काही वर्णांचा अक्षरांचं म्हणतो. प फ ब भ म म्हणताना दोन्ही ओठ एकमेकाला चिकटतात. हे 5 वर्ग आहेत. आणि काही काही वर्णांचं उच्चारण करताना 2 भागांचा उपयोग केला जातो. म्हणजे कंठ आणि ओष्ठ म्हणजे कंठ आणि ओठ या दोन्हींचा वापर ओ औ उ ऊ यावेळेस केला जातो. कंठ अधिक तालू याचा उपयोग ए ऐ या अक्षरांचं उच्चारण करण्यासाठी केला जातो. आणि दंत आणि ओठ व सारखी जी अक्षर आहे व म्हणताना या दोन्हीचा उपयोग केला जातो, दात आणि ओठ. तर असं हे जे वर्गीकरण केलंय ते याच्यासाठी की जेव्हा आपण एखाद्या अक्षराचा उच्चार करतो, वाक्य त्याच्या आधी येतात शब्द, शब्दाच्या आधी येतं अक्षर,
मग कोणत्याही अक्षराचा डायरेक्ट आपण कधी उच्चारण करत नाही, तर तो 4 स्तरांवर होत असतो. अतिशय सूक्ष्मतर म्हणजे परा. मग त्याचे 4 भाग आहेत की परा, पश्यंती, मध्यमा आणि मग वैखरी किंवा वाणी आपण त्याला म्हणू. मनाच्या श्लोकांमध्ये म्हटलंय, पुढे वैखरी राम आधी वदावा. म्हणजे काय की तुमच्या ओठातनं राम हा शब्द यायच्या आधी सुद्धा मनात तुम्ही त्याचं स्मरण करा. चित्तामध्ये त्या नामाचा जप झाला पाहिजे, असा त्या ओळीचा अर्थ आहे. तर परा म्हणजे अतिशय सूक्ष्म रूप. म्हणजे जेव्हा एखादं अक्षर आपण उच्चारतो त्याच्या आधी ध्वनी निर्माण होतो त्या अक्षराचा. हा ध्वनी किंवा ज्याला आपण ध्वनी लहरी, व्हायब्रेशन्स ज्याला म्हणतो, ती उत्पन्न होतात. जे अक्षर आपण उच्चारणार आहोत तो विशिष्ट मणका जो आहे त्याच्यामध्ये ती स्पंदनं, व्हायब्रेशन्स निर्माण होतात. ती स्पंदनं निर्माण झाली की तो मणका कंप पावतो, व्हायब्रेट होतो. म्हणजे या प्रत्येक मणक्यामधनं अनेक नसा गेलेल्या असतात, नर्व्ज ज्याला आपण म्हणतो. आणि त्या नसा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये असलेल्या पेशींपर्यंत पोचलेल्या असतात. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या अक्षराचा उच्चार करणार असतो त्याच्या आधी सुद्धा व्हायब्रेशन्स होतात, तो मणका व्हायब्रेट होतो आपला. आणि ती जी कंपन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, त्या ध्वनी लहरी ज्या आहेत त्या नसांमधून त्या पेशींपर्यंत पोचतात. मग त्या पेशी पर्यंत ते कंपन पोचल्यानंतर त्या पेशी कार्यान्वित होतात, ऍक्टिव्हेट होतात. आणि मग त्या त्यांचं काम करतात जे काय असेल ते. पण त्या ऍक्टिव्हेट होण्यासाठी किंवा कार्यान्वित होण्यासाठी मग त्यांना जास्त प्राणवायूची गरज लागते. मग त्या जास्त प्राणवायू रक्तातनं शोषून घ्यायचा प्रयत्न करतात. आणि अशा रीतीने जेव्हा आपण स्तोत्र किंवा मंत्र भराभर एका लयीमध्ये म्हणत असतो तेव्हा बहुतांश शरीरातले बहुतांश पेशी अशा कार्यान्वित होतात. आणि त्याच्यामुळे रक्तातून जास्त प्राणवायू शोषून घेतल्यामुळे रक्ताच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया एक प्रकारे होत असते. अगदी आपण भगवद्गीतेचा पाठ करतो, सप्तशतीचा पाठ करतो, म्हणजे ते 700 श्लोक आपण एका बैठकीत म्हणतो न थांबता. त्यावेळी बहुतांश म्हणजे संपूर्ण शरीरातल्या सगळ्या पेशी कार्यान्वित होतात. आणि त्याच्यामुळे ऊर्जा जास्त वापरली जाते, श्वासाचं नियमन व्यवस्थित होतं, शब्द फेकीला महत्व आहे या उच्चारांमध्ये. त्याच्यामुळे फुफ्फुस सुद्धा कार्यक्षम व्हायला मदत होते, हृदयाची गती वाढते. जेव्हा आपण 700 श्लोक 2.5 तासात 3 तासात काय म्हणतो, सप्तशतीचा पाठ म्हणतो, ते म्हणून झाल्यावर थोडंसं दमायला होतं आपल्याला, कारण या सगळ्या गोष्टी होत असतात. मग आपण इतक्या जर या एका लहानशा गोष्टीमुळे पेशी कार्यान्वित होत असतील तर रोज जर आपण भगवद्गीतेचा पाठ म्हटला किंवा कोणतंही देवीचं स्तोत्र रोज म्हणलं किंवा त्याची पारायण केली, आपण श्रीसूक्ताची पारायण करतो 11 वेळा 16 वेळा. हे का सांगितलंय आपल्या याच्यामध्ये, संस्कृतीमध्ये किंवा शास्त्रामध्ये, तर हे त्याचे होणारे शारीरिक फायदे आहेत म्हणून हे सगळं आपण करत असतो. आता हे जर आपण दुसऱ्या व्यक्तीला समजावून देऊ शकलो तर त्यांना नक्की पटेल की एवढे आपले फायदे होतात. पुढचा प्रश्न असतो की आर्थिक लाभ काय आहे याच्यापासून. पैसे थोडेच मिळणार आहेत घरातल्या घरात स्तोत्र म्हणून, तर हो आर्थिक लाभ सुद्धा आहे. तो कसा, तर याच्यामुळे आपण आता पाहिलं की आपलं आरोग्य सुधारतं, शरीर जास्त कार्यक्षम होतं, जास्त काम करू शकतं. अर्थात जी व्यक्ती जास्त काम करू शकते, कष्ट करू शकते, तिच्याकडे पैसा येतो. इनडायरेक्टली आर्थिक लाभ आहे हा. आता हे जे मंत्र किंवा स्तोत्र आहेत ती तर आपण म्हणतोच, पण आपण देवाची, एखाद्या देवतेची रोज प्रार्थना सुद्धा करत असतो. मग हे मंत्र आणि प्रार्थना याच्यामध्ये काही फरक आहे का, तर नक्कीच आहे. मंत्रांमध्ये स्वराला महत्व आहे, ध्वनीला महत्व आहे, शब्द फेकीला प्राधान्य दिलं जातं, कारण त्याच्यामुळे श्वास नियमन होतं आपलं. प्रार्थनेमध्ये काय आहे, अर्थाला जास्त महत्व आहे, प्रार्थनेमध्ये गेयता जास्त आहे.
प्रार्थनेमुळे मग प्रार्थनेच्या द्वारे आपण देवाला काहीतरी विनंती करत असतो, काहीतरी मागत असतो, माझ्या अमुक एक इच्छा पूर्ण होऊ दे असं म्हणत असतो. पण मंत्रांद्वारे आपण देवतांना आवाहन करत असतो की तुम्ही इथे उपस्थित राहा, मी जे काही आता करणार आहे त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद मला मिळू द्या, असा त्याच्या मागे उद्देश असतो. हा थोडासा फरक आहे की मंत्र स्तोत्र म्हणणं किंवा प्रार्थना करणं याच्यामध्ये. आता आपण हे पाहिलं की स्तोत्र आपण घरात सुद्धा बसून म्हणू शकतो एक एकटे, पण काही वेळा समूहामध्ये म्हणतो. विशेष करून पाठ जेव्हा आपण करतो, पाठ करतो म्हणजे त्याचे आवर्तन करतो, हे समूहात का करतो आपण, तर जेवढ्या या जास्त ध्वनिलहरी उत्पन्न होतात, पॉझिटिव्ह एनर्जी तेवढी जास्त तिथे येते, ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा जास्त उत्पन्न होते आणि त्यामुळे आजूबाजूचं वातावरण सुद्धा शुद्ध, पवित्र आणि सकारात्मक असं होतं. आपल्याला जास्त छान वाटतं. बघाय 4 मैत्रिणींनी जमून पाठ केला गीतेचा की जास्त छान वाटतं. आपण एकटीने म्हणायचं काही वेळा कंटाळा सुद्धा येऊ शकतो. हा सुद्धा एक त्याच्या मागे फायदा आहे आणि हे एक कारण आहे की प्रार्थना म्हणा, स्तोत्र म्हणा, ही जेवढी आपण समूहामध्ये म्हणू तेवढं त्याचा जास्त इफेक्ट चांगला होतो. आता आपण हे पाहिलं की शारीरिक फायदे काय आहेत. हे जे फायदे होणार आहेत, पुढे आपण आणखीन फायदे बघणार आहोत प्रत्येक मंत्राचे. तर ते फायदे किंवा ह्या मंत्रांच्या उच्चारणामुळे, स्तोत्रांच्या उच्चारणामुळे शरीरामध्ये काही बदल घडतात का, रासायनिक बदल काही घडतात का, की ज्याचा परिणाम शरीरावर होऊन आरोग्य सुधारतं. का बरं मंत्र किंवा स्तोत्र म्हणल्याने आरोग्य सुधारतं, याला काहीतरी शास्त्रीय कारण पण पाहिजे ना. तर तसं कारण सुद्धा आहे. म्हणजे आता वैद्यकीय शास्त्रामध्ये सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे की मंत्र आणि स्तोत्रांचा उपयोग कसा आरोग्यावर होऊ शकतो. तर शरीरात कोणते रासायनिक बदल होतात ते आपण आता बघणार आहोत. आपल्या शरीराची सगळी जी मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रिया ज्याला म्हणतात ती चालते, ते काही विशिष्ट रसायनांमुळे चालते. ही रसायनं वाहून नेणारे जे स्राव असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हॉर्मोन्स असं म्हणतो. आता हॉर्मोन्स हा शब्द सगळ्यांना माहितीये, रूढ आहे, प्रचलित आहे. त्यालाच मराठीमध्ये रासायनिक संदेशवाहक किंवा संप्रेरक असं या हॉर्मोन्सना म्हणतात. आपण सगळ्यांना समजायला सोपं जावं म्हणून हॉर्मोन्स म्हणून. या प्रत्येक हॉर्मोनमध्ये विशिष्ट रसायनं असतात आणि त्याचा आपल्या मनाच्या आरोग्यावर, शरीराच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. अशी अगदी महत्वाची काही किंवा विशेष अशी जी संप्रेरक आहेत त्याची नावं आपण पाहूया. इन्सुलिन पाहिलं. इन्सुलिन तर सगळ्यांना माहिती आहे, याचं कार्य काय, रक्तातल्या साखरेवर नियंत्रण ठेवणं. त्याच्यानंतर थायरॉक्सिन आपल्याला मिळते. थायरॉइड हल्ली म्हणजे खूपच लोकांना हा सुद्धा आजार होतो, थायरॉइड ग्रंथीचा. हे महत्वाचं रसायन आहे, ते चयापचय क्रियेवर नियंत्रण, मेटाबॉलिझमवर नियंत्रण ठेवत असतं. त्याच्यानंतर ऑक्सिटॉसिन म्हणून एक आहे रसायन. हे रसायन किंवा हे हॉर्मोन जेव्हा स्त्रवतं आपल्या शरीरामध्ये, तर विशिष्ट मंत्र म्हणल्यानंतर हे ऑक्सिटॉसिन जे आहे ते जास्त प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात पाझरायला किंवा स्त्रवायला मदत होते. हे जे ऑक्सिटॉसिन नावाचं हॉर्मोन आहे, त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये प्रेम, समाधान, आनंद या भावना उत्पन्न व्हायला मदत होते. त्याच्यामुळे मानसिक आजारावर जी काही औषधं ॲलोपॅथीमध्ये डॉक्टर देतात, त्या गोळ्यांमध्ये आपण पाहतो ना इन्ग्रेडियंट्स काय आहेत, कोणते घटक आहेत, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हे आपल्याला रसायन सापडतं. त्याच्यानंतर आहे एंडॉर्फिन. एंडॉर्फिन याच्यामुळे काय होतं तर वेदनेची जी जाणीव असते ती कमी होते. त्याच्यानंतर मनावरचा ताण कमी व्हायला मदत होते, ऊर्जा वाढते, आंतरिक ऊर्जा वाढते आणि एक प्रकारची सुखाची भावना मनामध्ये निर्माण व्हायला मदत होते. त्याच्यामुळे पेन किलर्स, वेदना शामक जी औषधं दिली जातात, आपण काही दुखलं की कॉन्बिफ्लॅम घेतो, क्रोसिन घेतो, त्याच्यामध्ये हे रसायन आपल्याला सापडतं. त्याच्यानंतर येतं सेरोटॉनिन. म्हणजे ही अगदी प्रचलित असलेली नावं मी फक्त घेतेय.
सेरोटोनिन नावाचं जे आहे ते रसायन मनस्थितीचं नियमन करण्यासाठी खूप उपयोगी पडतं. म्हणजे त्यामुळे झोप चांगली लागते, मनातल्या चिंतेची भावना कमी होते. त्याच्यामुळे निद्रानाशावर जी औषधं दिली जातात, आपण स्लीपिंग पिल्स म्हणतो, झोप येत नाही, झोपेवर आपण गोळ्या काही वेळा देतात शांत झोप लागावी म्हणून, त्याच्यामध्ये हे रसायन वापरलेलं असतं. आता डोपामाइन असंच एक आहे. डोपामाइनमुळे सकारात्मक विचार उत्पन्न होतात. त्याच्यामुळे डिप्रेशन म्हणजे नैराश्यासारखे जे आजार असतात त्याच्यावर जी औषधं दिली जातात त्याच्यामध्ये हे रसायन असतं. म्हणजे आपण पाहिलं की अशा विशिष्ट आजारांवर आपण औषधं घेतो आणि ही जी द्रव्य आहेत, रसायन आहेत, हॉर्मोन्स आहेत, ती आपण बाहेरनं घेतो. मग हीच जर आपोआप नैसर्गिकरित्या आपण वाढवू शकलो यांचं प्रमाण शरीरात, तर चांगलं आहे ना. कारण औषधांचे साईड इफेक्ट्स पण होतात वेगवेगळे, त्याचाही त्रास होतो. पण जर नैसर्गिकरित्या ती शरीरामध्ये वाढत असतील, योग्य प्रमाणात उत्पन्न होत असतील, तर नक्कीच ते जास्त चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी. मग विशिष्ट मंत्र म्हणलं की विशिष्ट रसायन स्त्रवतात, हे जर आपल्याला कळलं तर आपण त्या त्या आजारानुसार ती स्तोत्र रोज म्हणू. फक्त याचं काय आहे की आज मला काहीतरी ऍसिडिटी सारखा त्रास होतोय, आज पोटात जळजळते, मी अमुक एक श्लोक म्हणते बुवा, 100 वेळा म्हणते आणि आता जळजळ कमी होईल, असं होत नाही. तर डॉक्टरांनी सांगितलेली औषधं म्हणजे आहार विहार या सगळ्या बरोबर एक बोनस फॅक्टर म्हणून आपल्याला हे मंत्र किंवा स्तोत्रांचा उपयोग करून घ्यायचा आहे. जसं पोळी भाजी खाल्ली तरी आपल्याला शक्ती येते, पण त्या पोळीला तूप लावलं तर आणखीन जास्त चटकन आपल्याला एनर्जी मिळते. तसं तुपासारखं काम हे मंत्र किंवा स्तोत्र करत असतात की बोनस म्हणून. असं होणार नाही की मी सगळी औषधं, मला मधुमेह आहे पण मी सगळी औषधं बंद करणार, हवं तेवढं गोड खाणार आणि अमुक एक तुम्ही सांगाल तो स्तोत्र किंवा मंत्र म्हणणार, मग काही उपयोग होणार नाही. आता एवढे याचे महत्व आहे सगळ्याचं. हे महत्व कशामुळे आहे तर या मंत्र आणि स्तोत्र म्हणताना ज्या ध्वनी लहरी, साऊंड व्हायब्रेशन्स उत्पन्न होतात त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. ध्वनी लहरींचा परिणाम आपल्या जीवनावर अगदी लहानपणापासून होतो. म्हणजे अगदी लहान बाळ सुद्धा आईच्या पोटात असतं तेव्हा आईच्या हृदयाचे ठोके ते ऐकत असतं. किंवा अगदी नुकतंच जन्मलेलं काही महिन्याचा दिवसांचं मूल सुद्धा आईच्या कुशीत गेलं की शांत होतं. ते का? त्याला ते जे आईच्या हृदयाचे ठोके ऐकू येत असतात ते परिचयाचे असतात. हे जे आहे म्हणजे थोडक्यात ध्वनी लहरी आहेत, या सगळ्या ध्वनींचा परिणाम आहे. किंवा अगदी साधं आपण पाहिलं की एखादी गोड बोलणारी व्यक्ती असेल तर आपण तिच्याशी तासभर पण गप्पा मारू. पण कोणी जर आपल्या अंगावर ओरडलं जोरात किंवा कर्कश आवाजात बोलणारी व्यक्ती असेल तर आपण फार काळ तिच्याशी संभाषण नाही करू शकत, आपल्याला ते नको वाटतं. कारण येणाऱ्या ज्या त्यांच्याकडनं ध्वनी लहरी आहेत, साऊंड व्हायब्रेशन्स आहेत, त्या आपल्या सुद्धा मनावर चांगला म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करत असतात आणि त्यानुसार आपलं सुद्धा येणारा प्रतिसाद जो आहे शरीराकडनं तो बदलत असतो. ही हार्मोन्स किंवा ही जी संप्रेरक आहेत ती नेमकं एक हेच काम करतात की विशिष्ट परिस्थितीनुसार आपल्या शरीराकडनं जो प्रतिसाद येतो त्याला ही हॉर्मोन्स कारणीभूत असतात. म्हणजे जोराचा एखादा फटाका वाजला किंवा काही झालं की आपण दचकतो. त्याच्या उलट एखादं मंजूळ गाणं ऐकू आलं तर आपल्याला खूप छान वाटतं. लहान बाळाला मांडीवर घेऊन अंगाई गीत गायलं तर ते चटकन झोपतं. सिनेमातलं गाणं लावलं त्याच्या कानाशी तर नाही झोपणार ते. म्हणजे असं या ध्वनी लहरींचा सगळ्या परिणाम आयुष्यभर आपल्यावर होत असतो, शरीरावर, मनावर, मेंदूवर. आणि या ध्वनी लहरी, चांगल्या ध्वनी लहरी किंवा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स उत्पन्न कशामुळे होतात तर विशिष्ट लयीमध्ये त्यांच्या उच्चारणाचे नियम पाळून जेव्हा आपण हे स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो तेव्हा त्याचे असे सकारात्मक फायदे आपल्याला दिसून येतात. काही आपण उदाहरणादाखल मंत्र किंवा स्तोत्रांचा इथे उल्लेख करणार आहोत, त्याच्याविषयी जास्त जाणून घेणार आहोत. अगदी पहिला रोज किंवा प्रत्येकाकडनं म्हणला जाणारा
एकाक्षरी मंत्र कोणता तर ओंकार. ओम म्हणजे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना किंवा कोणती प्रार्थना असो, काही स्तोत्र म्हणताना आपण ओमनी त्याची सुरुवात करतो. याला बीज मंत्र म्हटलं गेलेलं आहे. दिसायला हा ओम म्हणजे एक अक्षर आहे फक्त, पण हे एक अक्षर सुद्धा 3.5 मात्रांनी बनलेलं आहे. ओ उ म आणि नाद बिंदू, त्याच्यावर अर्धचंद्र आणि बिंदी, अशा 3.5 मात्रांनी ओम हे अक्षर बनलेलं आहे. मग आपण ओमचं जेव्हा, या ओंकाराचं जेव्हा उच्चारण करतो तेव्हा डायरेक्ट ओम असं नाही करत. इतकं शांतपणे याचं उच्चारण करतो. म्हणजे आपण ओ, त्याच्यानंतर उ, मग म, आणि शेवटी नुसतं ध्वनी लहरी आवाज त्याचा, असं उच्चारण त्याचं करतो. तर या प्रत्येक अक्षराचं उच्चारण करताना आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. हा जो मेरुदंड आहे, स्पायनल कॉर्ड आहे, तो माकड हाडापासून ते आपल्या मस्तकाच्या खालच्या भागापर्यंत हा गेलेला आहे मेरुदंड, किंवा मज्जारज्जू आपण त्याला म्हणतो, स्पायनल कॉर्ड. तिथे विशिष्ट जागी विशिष्ट ही वेगवेगळी चक्र आहेत. 7 महत्वाची चक्र शरीरामध्ये आहेत. आता आपण या ओम मधलं जेव्हा अ या अक्षराचं उच्चारण करतो तेव्हा ते उच्चारण करताना आपलं पोटाचा जो भाग आहे खालचा, तिथे ही व्हायब्रेशन्स किंवा स्पंदन उत्पन्न होतात, ध्वनी लहरी उत्पन्न होतात. आता हा जो भाग आहे पोटाचा, तिथे ही 3 चक्र आहेत, मूलाधार, मणिपूर आणि स्वाधिष्ठान, असे ते चक्रांची 3 नावं आहेत. आपल्या नाभीजवळ हे मणिपूर नावाचं चक्र आहे. त्याच्यानंतर या मेरुदंडाच्या अगदी तळाचा खालचा जो भाग आहे तिथे हे स्वाधिष्ठान चक्र आहे, आणि ओटीपोटाच्या स्थानी हे मूलाधार चक्र आहे. तर अ या अक्षराचं उच्चारण करताना ज्या ध्वनी लहरी उत्पन्न होतात त्या ध्वनी लहरी या 3 चक्रांवर सकारात्मक परिणाम करत असतात. मग त्याचा फायदा काय होतो, तर आपला स्पायनल कॉर्ड म्हणजे मेरुदंड आहे तो मजबूत व्हायला मदत होते. त्याच्यानंतर ओटीपोटाच्या ठिकाणी असलेली जी जननेंद्रिय आहेत त्यांचं कार्य चांगलं चालतं. त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड मजबूत झाला की, अर्थात पाठीचा कणा जेवढा मजबूत असेल तेवढं आपलं शरीर सुद्धा ताठ राहतं, किंवा शरीराला सुद्धा मजबूत आहे किंवा बळ मिळतं. त्याच्यानंतर उच्चार येतो ओचा. या अक्षराचं जेव्हा आपण उच्चारण करतो तेव्हा जी स्पंदन निर्माण होतात त्याच्यामुळे छातीचा वरचा भाग आणि गळा, म्हणजे गळ्याच्या जागी विशुद्ध चक्र नावाचं चक्र आहे, आणि छातीच्या वरच्या भागात अनाहत चक्र आहे. या 2 चक्रांवर त्या ध्वनी लहरींचा, स्पंदनाचा सकारात्मक परिणाम होतो. आता हे जे गळ्याच्या जागी विशुद्ध चक्र आहे तिथे आपली स्वरयंत्र, म्हणजे कंठाच्या जागी असतं, स्वर नलिका तिथून जाते, त्याला व्होकल कॉर्ड असं म्हणतात. तर ती लवचिक व्हायला मदत होते किंवा मजबूत व्हायलाही मदत होते. त्याच्यामुळे आवाजाचा पोत सुधारतो आपला. तुम्ही बघा, कोणताही जर गायक असेल तर त्याचा रोजचा रियाज जेव्हा तो करतो तर ओम या उच्चारणानेच तो रियाजाला सुद्धा सुरुवात करतो. त्याचं कारण आहे की आवाज चांगला व्हावा, व्होकल कॉर्ड आपला मजबूत व्हावा, लवचिक व्हावा, आवाज हवा तसा वळला गेला पाहिजे, त्याच्यासाठी या उ या अक्षराचा उपयोग होतो. आणि छातीच्या वरच्या भागात जे अनाहत चक्र आहे त्याच्यावर सकारात्मक परिणाम कसा होतो, तर त्याच्यामुळे हृदयातलं रक्ताभिसरणाचं कार्य जास्त चांगलं चालतं. हा म्हणजे हृदयविकारामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. जेवढं रक्ताभिसरण चांगलं तेवढं क्लॉट्स किंवा रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत, कमी होतात. त्याच्यानंतर उच्चार येतो म या अक्षराचा. म या अक्षराचा जेव्हा आपण उच्चार करत असतो तेव्हा
डोक्याच्या भागात, म्हणजे आपलं जे कपाळावर जे 2 भुवयांच्या मध्ये आहे तिथे आज्ञाचक्र आहे, आणि मस्तकाच्या म्हणजे तिथे सहस्रार नावाचं चक्र आहे. मग हे आज्ञाचक्र जेव्हा ही कंपन आज्ञाचक्रावर काय परिणाम करतात, तर आज्ञाचक्र आणि हे सहस्रार चक्र या दोन्हीमुळे मेंदूतलं कार्य खूप चांगलं चालतं. हे जे आज्ञाचक्र आहे त्याच्यामुळे मनाची एकाग्रता व्हायला मदत होते आणि मेंदूतल्या सगळ्या पेशी ऍक्टिव्हेट होतात, कार्यान्वित होतात. मेंदूमध्ये सगळी केंद्र आहेत, अगदी आपलं म्हणजे डोळ्यांच्या संबंधीचं दृष्टी केंद्र आहे, श्रवणासाठी लागणारं केंद्र आहे, स्मरणशक्तींचं केंद्र मेंदूमध्ये आहे. मेंदू अगदी महत्वाचा अवयव आपला. तर यातली सगळी केंद्र सुद्धा उद्दीपित होतात किंवा कार्यान्वित होतात आणि त्याच्यामुळे, आणि शेवटचा आहे नादबिंदू, त्याच्यामुळे एक प्रकारची मनाला शांतता मिळते. आपण जर ओम याचं उच्चारण अशा प्रकाराने शांतपणे केलं तर तुम्हाला ती गोष्ट नक्की जाणवेल की अचं उच्चारण करताना पोटाला थोडासा ताण पडतो, ऊचं करताना छातीमध्ये ती स्पंदनं जाणवतात, म म्हणताना अगदी डोक्यामध्ये असं थोडंसं झिंझिण्या आल्यासारखं होतं, हे आपण अनुभवतो. तर या एका ओंकाराच्या उच्चारणामुळे म्हणजे योग्य उच्चारणामुळे कितीतरी आपल्याला शारीरिक फायदे मिळतात. थोडक्यात म्हणजे आपण ओंकाराचं उच्चारण करताना आधी श्वास घेतो आणि ओम म्हणताना हळूहळू श्वास सोडत असतो. मग हे श्वास सोडण्याची जी क्रिया आहे तेव्हा शरीरातली विषारी द्रव्य बाहेर फेकली जात असतात त्या श्वासाबरोबर, उच्छ्वासाबरोबर. त्यामुळे शरीराचं एक प्रकारे डिटॉक्सिफिकेशन होत असतं. तसंच फुफ्फुस सुद्धा जास्त कार्यक्षम होतात ओमच्या उच्चारणामुळे. आपण पाहिलं की सगळ्या सेल्स कार्यान्वित म्हणजे पेशी कार्यान्वित झाल्यामुळे त्या जास्त प्राणवायूची त्यांना गरज भासते, जास्त प्राणवायू त्या रक्तातनं शोषून घेतात आणि त्याच्यामुळे प्राण ऊर्जा आपली वाढते, प्राणशक्ती की ज्याच्यामुळे आपलं जिच्यावर सगळं हे जीवन चाललेलं आहे ती प्राण ऊर्जा वाढायला मदत होते. मगाशी सांगितलं तसं आज्ञाचक्रावर चांगला परिणाम होतो, त्याच्यामुळे एकाग्रता वाढते, मनाला एक प्रकारची शांतता मिळते, मन स्थिर व्हायला मदत होतो. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या भोवती एक प्रकारचा आभा मंडल असतं ज्याला आपण ऑरा असं इंग्लिशमध्ये म्हणतो. तर या ओंकाराच्या उच्चारणामुळे हा ऑरा किंवा हे आभा मंडल स्वच्छ व्हायला मदत होते, पवित्र शुद्ध व्हायला मदत होते. कारण ही जी ध्वनी लहरी साऊंड व्हायब्रेशन्स जी येतात या उच्चारणामुळे ती हे वातावरण शुद्ध करतात. त्याच्यामुळे आपण जर याचं उच्चारण समूहामध्ये केलं तर खूप जास्त आपल्या आसपासचं वातावरण शुद्ध होतं, पवित्र होतं, एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा वाढते. जशी बाहेरची सकारात्मक ऊर्जा वाढते तशी आंतरिक सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते या उच्चारणामुळे. मगाशी म्हणल्याप्रमाणे आवाज सुधारतो, आपल्या आवाजाचा पोत चांगला होतो. त्याच्यामुळे स्पीच थेरपी म्हणून सुद्धा या ओंकाराचा उपयोग केला जातो. अगदी भगवद्गीतेचे श्लोकाचं जरी आपण रोज पठण केलं तरी त्याचा उपयोग सुद्धा स्पीच थेरपी म्हणून हल्ली केला जातो. संशोधनानुसार सिद्ध झालं की त्याच्यामुळे तोतरेपणा किंवा काही मुलं अगदी मोठी झाली तरी बोबडं बोलत असतात, हा दोष कमी व्हायला किंवा संपूर्ण बरा व्हायला स्पीच थेरपी म्हणून सुद्धा याचा उपयोग होतो. नंतर हृदयरोगात याचा फायदा होतो. मगाशी म्हणलं तसं उंच जेव्हा आपण उच्चार करत असतो तेव्हा हे अनाहत चक्रावर त्याचा चांगला परिणाम होतो, हृदयातलं रक्ताभिसरण चांगलं होतं, भावनांचं संतुलन योग्यरित्या होतं आपलं, सकारात्मक विचार वाढतात आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आपल्याला माहितीये की करोनाच्या काळात बघा एकदा आपले माननीय पंतप्रधान त्यांनी सांगितलं होतं की थाळ्या वाजवायच्या विशिष्ट वेळेला. त्याचा अर्थ सुद्धा काय होता की चांगल्या ध्वनी लहरी, त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टरांसाठी किंवा आता जे समाजाची सेवा करतात अशा कठीण काळात
त्यांना त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून एक प्रतिकात्मक म्हणून सगळ्यांनी थाळी वाजवायची असं त्यांनी सांगितलं होतं. आणि अनेकांनी 90% लोकांनी तरी त्याचं अनुकरण पालन केलं होतं. त्याच्यामुळे एकाच वेळेस एवढे आवाज येत होते की त्याच्यामुळे कितीतरी सकारात्मक ऊर्जा तेव्हा निर्माण झाली असेल बघा. आणि जेव्हा आपला विश्वास असतो ना अशा गोष्टीवर, की आपणही अगदी विश्वास ठेवला होता, श्रद्धा होती आपली की खरंच हे झाल्याने आपल्या चांगल्या शुभेच्छा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतील. नंतर एकाच वेळेस त्यांनी मेणबत्त्या लावायलाही सांगितलेल्या होत्या. हे सगळं काय तर सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी याच्यासाठी आहे. आपल्या सभोवतालचं वातावरण चांगलं व्हावं याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यानंतर पुढचं स्तोत्र किंवा श्लोक म्हणजे रामरक्षा. प्रत्येक घरात रोज रामरक्षा म्हणली जाते. किंवा आपल्याला कधी भीती वाटली, लहान मूल खूप रडत असलं की आपण म्हणतो ना की बाळाला कडेवर घ्या आणि रामरक्षा म्हणा की, आणि खरंच ते बाळ शांत होतं. तर ही जी भीतीची भावना असते ती कशामुळे निर्माण झालेली असते, तर तेव्हा आपल्या रक्तामधलं लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं असतं. मग आपण जेव्हा ही रामरक्षा म्हणतो तेव्हा एन्डॉर्फिन किंवा डोपामाइन ही जी मगाशी आपण नावं घेतली ती रसायन हार्मोन्स जास्त प्रमाणात स्त्रवायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे हे जी लॅक्टिक ऍसिडची मात्रा आहे ती कमी होते आपल्या रक्तातली. लॅक्टिक ऍसिडची मात्रा कमी झाली की भीतीची भावना मनातली कमी होते, आपल्याला सुरक्षित वाटतं आणि मन शांत होतं. त्याच्यामुळे रोज घरात रामरक्षा म्हणावी. म्हणजे आपण एकाने म्हणली आणि इतरांनी जरी ऐकली तरी त्या साऊंड व्हायब्रेशन्स मध्ये सुद्धा इतका त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. तर त्याचं हे शास्त्रीय कारण आहे की उगीच का रामरक्षा म्हणायची. मुलं विचारतातच आणि हल्ली की मलाच कंटाळा आलाय मी नाही म्हणणार, आणि आपण त्यांना म्हणतो की नाही नाही रोज तुम्ही म्हणलीच पाहिजे. पण हे जर आपण या लहान मुलांना सुद्धा जर समजावून दिलं किंवा त्यांच्या पालकांना आई वडिलांना जर पटवून दिलं तरच ते मुलांना कंपल्शन करतात. नाही तर आजीचं नाही ऐकलं तरी चालतं पण आई वडिलांचं ऐकायला पाहिजे. तर त्यांच्या आई वडिलांना पालकांना सुद्धा आपण हे सगळं सांगायला पाहिजे किंवा समजावून द्यायला पाहिजे, पटवून द्यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे रामरक्षाचे हे फायदे आहेत. त्याच्यानंतर रामरक्षातले सुद्धा जे एक विशिष्ट श्लोक आहे, आपदाम पहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यामी. तर एक डॉक्टरांची मुलाखत ऐकली होती, म्हणजे ऐकलेली गोष्ट आहे ही. तर त्यांनी एका पेशंटवर हा उपचार केला की दिवसातून 3 वेळा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा आणि दिवसातून 3 वेळा 21 वेळा हा श्लोक म्हणायचा आणि मग ते पाणी प्यायचं. हा प्रयोग जवळजवळ सलग 45 दिवस त्यांनी या पेशंटवर केला. आणि जेव्हा सातत्याने त्यांनी हे केलं काही महिने, तेव्हा त्यांचं रक्तातली साखर नियंत्रित व्हायला मदत झाली. अर्थात औषधं रोजचं व्यायाम हे चालूच होतं, पण मगाशी सांगितलं तसं की पोळीवरचं तूप थोडस लवकर साखर नियंत्रण त्याच्यावर यायला लागलं. तर इतका या श्लोकांचा प्रभाव आपल्या शरीरावर आणि मनावर पडतो. त्याच्यानंतर हा जो श्लोक आहे ना रामरक्षेतला, आपला भगवद्गीतेतला, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्ररुषत्यनुरज्यतेच रक्षांसी भीतानि दिशो द्रवंती सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. हा श्लोक आपल्या भगवद्गीतेतला आहे. त्याचा उपयोग एन्झायटी म्हणजे खूप काही माणसांना असं चिंतेने ग्रस्त असतात सतत, तर या मानसिक आजारावर याचा खूप या श्लोकाचा उपयोग झाला असं त्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. तर अशा काही विशिष्ट श्लोकांचा उपयोग या विशिष्ट आजारांवर केला जातो. त्याच्यानंतर रुद्रासारखे जे आहेत स्तोत्र, त्याच्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित व्हायला मदत होते. तुम्ही जर रुद्र पूर्ण म्हणलं तर बघा
घाम येतो, म्हणजे शरीराचं तापमान वाढतं लघुरुद्रामुळे वगैरे. लगेच म्हणजे आपल्याला फरक जाणवतो सुद्धा. त्याच्यानंतर असाच एक महत्वाचा मंत्र म्हणजे गायत्री मंत्र, की जो मुंजीमध्ये वडील मुलाला शिकवतात. आता या गोष्टीला सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे, की असंच का मुंजीतच का मुलालाच का सांगायचं. कारण हा जो गायत्री मंत्र आहे, ओम भूर्भुवः स्वहा, तो स्त्रिया म्हणत नाही जास्त करून. मग मुंजीच्याच वेळेस का बरं मुलांना सांगायचा असतो, मोठं झाल्यावर काय सांगितलं तर काय होईल. तर त्याला असं कारण आहे, त्याच्यामध्ये एक आपली म्हणजे संस्कृती पूर्वी अशी असायची की मुंज झाल्यावर मुलं शिक्षणासाठी विद्याभ्यासासाठी गुरूंकडे जायची, म्हणजे गुरूंच्या आश्रमातच राहायची वगैरे, हे आपल्याला माहितीये. मग तेव्हा आता त्यांचा ब्रह्मचर्याश्रम सुरू झालेला असतो, शिक्षण सुरू होणार असतं. शिक्षणामध्ये महत्वाचं काय आहे तर मनाची एकाग्रता महत्वाची आहे, स्मरणशक्ती चांगली प्रखर असणं महत्वाची आहे, तुमच्या शरीराचं बल म्हणजे तब्येत चांगली असणं महत्वाचं आहे. मग या गायत्री मंत्रामधले जे शब्द आहेत ते जर तुम्ही योग्य रीतीने उच्चारण केले तर त्याचा उपयोग त्या साऊंड व्हायब्रेशन्सचा, ध्वनी लहरींचा उपयोग कशावर होतो तर मेंदूतल्या केंद्रांवर होतो आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. स्मरणशक्तीचं जे केंद्र आहे ते जास्त कार्यक्षम होतं, मनाची एकाग्रता होते आणि याच सगळ्या गोष्टी विद्याभ्यास करण्यासाठी गरजेच्या आहेत. म्हणून पूर्वी अशी पद्धत होती की मुंजीच्या वेळेस मुलाला शिकवायचा, मग पुढे त्याने मात्र रोज म्हणायचा. आणि गायत्री मंत्र म्हणून झालं की सूर्याला अर्घ्य द्यायचं. मग हे का द्यायचं तर त्या निमित्ताने तुम्ही थोडा काळ काही मिनिटं का होईना कोवळ्या सूर्याची कोवळी किरणं तुमच्या अंगावर पडतील. त्याच्यामध्ये डी विटॅमिन असतं. आपल्याला माहितीये की शरीरातली हाडं मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते, त्या कॅल्शियमचं पचन होण्यासाठी व्हिटॅमिन डी लागतं. या सगळ्या गोष्टी आता आपल्याला माहिती झाल्या. तर म्हणून सूर्याचे कोवळे उन्ह अंगावर घ्यायची असतात. किंवा या सूर्यकिरण, हे सूर्यकिरण जेव्हा डोळ्यातल्या रेटिनावर म्हणजे नेत्रपटल आपण म्हणतो त्याच्यावर पडतात आणि त्याच्यामुळे संपूर्ण शरीरातली आपली जी एंडोक्राईन सिस्टीम आहे ना ती कार्यान्वित व्हायला मदत होते. इतका याचा सगळ्याचा फायदा आहे. त्यामुळे आपल्याकडे या ज्या रीती सांगितल्यात किंवा या ज्या पद्धती नियम घालून दिलेले आहेत ते याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर आणखीन एक अगदी परिचयाचा एका शब्दाचा मंत्र म्हणजे कोणता, विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे साधारण जून जुलै महिन्यामध्ये वारी असते पंढरपूरची आणि तेव्हा या विठ्ठल नामाचा गजर केला जातो. तेव्हाच का केला जातो कारण तेव्हा पावसाळा असतो. पावसाळ्यामध्ये साधारणपणे गॅसेस होण्याचं प्रमाण, अपचन होण्याचं प्रमाण वाढतं, कारण त्या हवेच्या परिणामामुळे आपली पचन संस्था थोडीफार पावसाळ्यात कमकुवत झालेली असते. आता आपण जर विठ्ठलाची मूर्ती पाहिली तर तो कसा उभा आहे. इतर सगळ्या देवतांच्या हातात काहीतरी आयुध आहेत किंवा असा वरद हस्त त्याने दिलेला अशी मूर्ती असते. विठ्ठलाच्या हातात कोणतंही शस्त्र नाहीये, त्याचे दोन्ही हात कमरेच्या थोड्याशा वरच्या भागात आणि तळवे असे आतल्या बाजूला वळून असा तो उभा आहे. मग आपण सुद्धा जर त्याच पोझिशन मध्ये उभं राहिलो, हात किंचित दाबून कमरेच्या वरच्या भागावर असं आणि जर विठ्ठल 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 असं म्हणत त्याचा जप केला तर या विठ्ठल शब्दातला जो जोडाक्षर आहे ना, ठ ला ठ असलेलं, त्याचा अतिशय परिणाम आपल्या पचन संस्थेवर सुद्धा होतो आणि हृदयातलं रक्ताभिसरण वाढण्यावर सुद्धा होतो. आणि त्याच्या म्हणजे बघा आपल्या पूर्वीच्या लोकांनी ज्या काही रूढी परंपरा, सण वार किंवा या सणाला असंच करायचं, जे व्रत वैकल्य ती कितीतरी विचार करून केलेली आहेत. तेव्हा म्हणजे संशोधन त्याच्यावर काही झालं असेल नसेल आपल्याला माहिती, पण त्याच्या मागे त्यांचे विचार मात्र खूपच आहेत. आपण या सगळ्याला ना आता जुनं झालं असं करून दुर्लक्ष करतो या गोष्टींकडे, पण या सगळ्या गोष्टींचा असा फायदा होतो. म्हणजे विठ्ठल विठ्ठल फक्त 2 शब्दाचा मंत्र आणि म्हणजे अनेक आता यांनी हृदय रोगावरच्या इलाजामध्ये डॉक्टर सुद्धा म्हणतात की याचा फायदा नक्की होतो.
की तुम्हाला थोडस जरी छातीत काही जाणवलं तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात करायची. हार्ट अटॅक येण्याचा धोका काही अंशी तरी कमी होतो किंवा टळू शकतो. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम हे आपण रोज काही जण म्हणतात, काही जण एकादशीला म्हणतात. या विष्णू सहस्रनामाचा उपयोग ऍसिडिटी सारख्या आजारावर होतो. आता तुम्हाला जर रोज विष्णू सहस्रनाम संपूर्ण म्हणायला वेळ नाहीये तर त्याच्यामध्ये म्हणजे ऐवजी तुम्ही फक्त अच्युताय अनंताय गोविंदाय नमः एवढं एक ओळ जरी म्हणली, ती ओळ सुद्धा कशी म्हणायची तर रात्रीच्या वेळेस पोटावर उजवीकडे हात ठेवायचा, कारण तिथे लिव्हर असते. तिथे हात ठेवून रात्री 21 वेळा जर म्हटलं तर ऍसिडिटी सारखे आजार सुद्धा बऱ्यापैकी नियंत्रणात येतात. हे सुद्धा आता संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. माझ्या मनाचं मी काहीच सांगत नाहीये. तसंच जॉईंट पेन्स किंवा सांधेदुखी हल्ली अगदी 30-40 पासून सुरुवात होते, गुडघे दुखतात, हे होतात. त्याच्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तर खूप उपयोग होतो असं आढळून आलेलं आहे. तर असं जे सगळं आहे, आता आपण नवरात्रात सप्तशतीचे श्रीसूक्ताचे पाठ करतो. देवीची मूर्ती साधारणपणे दुर्गा मातेची, काली माते कशी असते की ती असुरांना मारतीये. त्या असुरांचं रक्त खाली सांडलेलं आहे, त्यामुळे रक्तातनं परत अनेक राक्षस निर्माण होतात, अशी कथा आपण पुराणात वाचलेली. तर याचा संबंध कशाशी, कॅन्सरच्या ज्या पेशी असतात त्या अशाच मल्टिप्लाय होत असतात. एका पेशीतनं अनेक पेशी परत परत निर्माण होत असतात. हा विचार मनात ठेवून जर तुम्ही देवीची स्तोत्र म्हणली, देवीच्या या रूपाचा अर्थ काय आहे हा जर जाणून घेऊन आपण हा पाठ केला, सप्तशतीचा असो, श्री सुक्ताची आवर्तनं असो, पारायण असो, तर या गोष्टींचा उपयोग नक्कीच या आजारांवर काहीच अंशी तरी आपल्याला विजय मिळवता येतो या गोष्टींचा. मग आता एवढे फायदे आपण पाहिले, शारीरिक फायदे पाहिले, शरीरावर होणारे परिणाम पाहिले. मग आता हे स्तोत्र म्हणायची, मंत्र म्हणायचे हे आपल्याला कळलं किंवा पटलं. आता आपण ठरवलं की रोज आपण म्हणायचं किंवा घरातल्या लोकांना म्हणायला सांगायचं. पण मग याचे काही नियम आहेत का, म्हणजे ठराविक काही वेळ आहे का, ठराविक आसन आहे का, ठराविक बैठक आहे का, उच्चारणाचे काही नियम आहेत का, की नक्की कसे म्हणायचे. तर आहेत, याला सुद्धा नियम आहे. कधी कुठेही स्तोत्र म्हणत गेलं, आपण अनेक वेळा म्हणतो मला ना वेळच होत नाही, म्हणजे ही तर अगदी सगळ्यांची तक्रार असते, मला घरात खूप कामं असतात, वेळ होत नाही. मग आपण काय करतो, काम करता करता पुटपुटत असतो काहीतरी किंवा मग मी गार्डन मध्ये रोज फेऱ्या मारते, फेऱ्या मारताना मी सगळी स्तोत्र म्हणते असं. ठीक आहे, त्यापासून आपल्याला मानसिक लाभ नक्कीच होतो किंवा बौद्धिक लाभ होतो, पाठ होतात स्तोत्र, पण शारीरिक फायदा का जास्त होत नाही. तर हे जे स्तोत्र किंवा मंत्र आहेत ना, ती एकाच जागी बसून म्हणायला पाहिजे. कसं बसायचं तर तुम्ही ताठ बसायचं. ताठच का बसायचं, पद्मासन किंवा वज्रासन किंवा सुखासन, मांडी घालून बसलं तरी चालेल, किंवा अगदी मांडी घालून बसता येत नाही तुम्ही खुर्चीवर बसा, पण ताठ बसा. आता असंच का बसायचं तर मगाशी काय सांगता, जेवढं आपण ताठ बसू तेवढा आपला स्पायनल कॉर्ड ताठ राहील, मणके सरळ रेषेत व्यवस्थित राहतील, आणि मग त्यातनं ती जी कंपन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, ती पेशींपर्यंत पोचते. पोक काढून बसलं, चालता चालता, कसंही काहीतरी करताना, वाकून काम करताना म्हणलं काही उपयोग होणार नाही, कारण ते मणके तुमचे व्यवस्थितरित्या व्हायब्रेटच होत नसतात तेव्हा. एकतर काम करताना किंवा चालताना ऊर्जा त्या कामासाठी वापरली जाते, रक्तप्रवाह तिकडे जास्त जात असतो, त्याच्यामुळे या पेशींपर्यंत ती व्हायब्रेशन पोहोचली तर त्यांना तेवढा प्राणवायू रक्तातनं मिळूच शकत नाही, आणि मग हे फायदे तुम्हाला शारीरिक फायदे मिळणार नाही. म्हणून एका जागी बसून ताठ बसूनच हे मंत्र किंवा स्तोत्र म्हणायचे. आता हे म्हणताना काही वेळा काय होतं, किती म्हणजे वेळ कोणती याला, तर सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, दुपारी, पण एका निश्चित वेळेला ती म्हणायची असतात. याचं कारण असं आहे की आपलं म्हणजे शास्त्रामध्ये
सांगितलंय की तुम्ही कोणतीही गोष्ट जेव्हा एका विशिष्ट वेळेला करता तेव्हा त्या इष्ट देवता तिथे हजर राहतात असं म्हणतात. म्हणजे आपण मुलांनी म्हणतो ना, अभ्यास हा त्याच वेळेस करायचा. का बरं? कारण त्या त्या देवता तेव्हा तिथे तुमच्या हजर असतात. हा अर्थात विश्वासाचा, श्रद्धेचा भाग आहे. पण असं आपल्या वडीलधारे आपल्याला सांगत असतात. फक्त जेवणानंतर लगेच हे स्तोत्र किंवा मंत्र म्हणायचे नाही. कारण जेवणानंतर सगळा रक्ताचा प्रवाह आपल्या पचन संस्थेकडे जाणं गरजेचं असतं. खाल्लेलं अन्न पचवायचं असतं. त्यामुळे बाकीच्या भागांकडे म्हणजे मेंदूकडे सुद्धा जास्त रक्त पुरवठा जात नाही. त्यामुळे जेवलं की आपल्याला झोप येते, हे आपल्याला माहिती आहे. गोडाचं जेवलं की तर लगेच डोळे आपले जड होतात, कारण रक्तप्रवाह मेंदूकडे जास्त जात नाही. मग त्याच्यामुळे ही जी व्हायब्रेशन्स आहेत ती तुम्हाला मेंदूच्या केंद्रांवरती कार्य करू शकत नाही. म्हणून जेवल्या निदान 2 तास तरी म्हणायचे नाही. बाकी तुम्ही दिवसाची कोणतीही वेळ ठरवा आणि तेव्हा म्हणा. किती वेळा म्हणायचं? तर आपल्याकडे त्याच्यासाठी जपाची माळ असते 108 मणी असलेली. तर कोणत्याही मंत्राचा तेवढा प्रभाव पडण्यासाठी किंवा तेवढा परिणाम होण्यासाठी तेवढी वेळ किंवा तेवढी त्याची आवर्तन करणं गरजेचं असतं. 2-4 वेळा काहीतरी म्हणलं तर मग काही परिणाम होत नाही. म्हणून त्यांनी 108 हे दिलं. तुम्ही 108 पेक्षा जास्त किती वेळा म्हणा, पण निदान एवढ्या वेळा म्हणलं तर नक्की त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात. आता हे म्हणताना काय होतं, काही वेळा स्तोत्र मंत्र अगदी म्हणत असतो, हाताने ते मणी पण ओढत असतो, पण मन तिसरीकडे असतं. मनात वेगळेच विचार चाललेले असतात. डोळ्यांनी इकडं बघतोय, तिकडे होतंय, घरात कोण काय करतंय, बेल वाजली, कोण आलं, स्वयंपाकाचं सगळं तयार झालं की नाही, सगळं लक्ष इकडे असतं. मग त्याचा काही उपयोग होत नाही. एकाग्रता आपल्याला वाढायला हवी. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर शक्यतो देवघरात बसा तुम्ही आणि त्या इष्टदेवतेची मूर्ती समोर ठेवा. म्हणजे मन त्या मूर्तीकडे जातं. किंवा ओम लिहिलेलं असं हल्ली बोर्ड्स पण मिळतात, त्याच्याकडे बघत का बरं या गोष्टी करायचं? तर मन एकाग्र व्हायला. नजर तुमची जेवढी त्या एका पॉइंटला स्थिर होते तेवढं आपोआप मन सुद्धा तिथे एकाग्र होत असतं आपलं. मग समजा आपण आता देवघरात बसणं नाहीये शक्य, कुठेही बसून म्हणतोय, तर मग निदान आपल्या मनचक्षून समोर तरी त्या इष्टदेवतेची मूर्ती आणावी आणि मग हे मंत्र स्तोत्र श्लोक जे काय आहे ते म्हणावे. त्याच्यानंतर आसपासचं वातावरण पवित्र आणि स्वच्छ असावं, म्हणजे आपल्यालाही प्रसन्न वाटतं. मग आपण काय करतो की देवाला फुलं वाहिलेली असतात, छान दिवा लावलेला असतो, मग आपण सुवासिक उदबत्ती लावतो. या सगळ्या गोष्टींमुळे मन आपलं प्रसन्न होतं आणि संपूर्ण लक्ष आपलं तिकडे जातं. मन जे इकडे तिकडे धावत असतं ते बऱ्यापैकी त्या जागी स्थिर राहतं. आता हे जे मंत्र किंवा स्तोत्र ती कशी म्हणायची? मोठ्याने म्हणायची का पुटपुटायची का मनातल्या मनात म्हणायची? तर हे स्तोत्र म्हणणं याला सुद्धा एक प्रकारचं तप म्हटलेलं आहे. शक्यतोवर हे स्तोत्र किंवा मंत्र मोठ्याने म्हणावे. त्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते, या ध्वनी लहरींचा परिणाम जास्त होतो आणि मुख्य म्हणजे मोठ्याने म्हटल्यामुळे आपलं लक्ष सुद्धा तिथे केंद्रित व्हायला मदत होते. एकदा जर आपलं मन एकाग्र होतंय असं वाटलं तर मग थोड्या हळू आवाजात आपल्याला ऐकू येईल इतपत म्हणलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि जेव्हा आपलं मन आपलं पूर्ण ताब्यात राहील असं वाटतं, म्हणजे जेव्हा ध्यान धारणा आपल्याला जमली आहे असं वाटतं, अर्थात ते खूप अवघड आहे स्थिती, तर त्या ध्यान करताना जर मनातल्या मनात हे स्तोत्र मंत्र म्हणलं तरी चालतात. पण जोपर्यंत ही अवस्था आपण प्राप्त करत नाही की ध्यानामध्ये पूर्ण मन एकाग्र होत नाही, तोपर्यंत मोठ्या आवाजात किंवा निदान आपल्याला ऐकू यावं इतक्या आवाजात तरी ही स्तोत्र म्हणली पाहिजे. याच्यामध्ये आता आपण उच्चारणाचे बरेच नियम पाहिले, त्याचे फायदे पाहिले, पण याच्यामध्ये मननाला सुद्धा महत्व आहे. म्हणजे नुसतीच म्हणायची का स्तोत्र, किंवा मग मन आपलं इकडे तिकडे धावतंय, मग काय करायचं हे स्तोत्र म्हणताना? तर आपण ज्या देवतेसाठी हा श्लोक म्हणतोय, मंत्र म्हणतोय, स्तोत्र म्हणतोय, त्या देवतेचं चरित्र मनातल्या मनात त्याचं तुम्ही स्मरण करा, किंवा त्या देवतेमध्ये असलेले सद्गुण, त्यांची वैशिष्ट्य काय आहे
ती मी कशी आचरणात आणू शकेन, किंवा या श्लोकांमधून काय सांगितलंय आपल्याला. कारण नुसतं मनात विचारून उपयोग नाही, ते आचरणात पण यायला पाहिजे. आणि मग जसं जसं आपण अर्थ मनातल्या मनात त्याचा जाणून घेऊन जेव्हा ही स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो, तेव्हा जास्त आपल्याला ते पटतं मनाला, मग ते आपल्या विचारात उतरतं आणि मग आपल्या आचरणात सुद्धा ते येऊ शकतं. त्यामुळे कोणतंही मंत्र स्तोत्र म्हणताना त्या देवतेचं चरित्र म्हणा, किंवा त्याचे सद्गुण, किंवा देवतेची पूजा करतो म्हणजे काय, की त्याच्यात जे आहे ते माझ्या अंगी येऊ द्या, असं आपली इच्छा असते ना. रामाची पूजा करतो म्हणजे रामासारखं व्हावं, सद्वर्तनी व्हावं, अशी आपली इच्छा असते. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. देवीसारखी शक्ती आपल्या अंगात यावी, वाईट शक्तीशी आपल्याला लढता यावं, म्हणून आपण देवीची स्तोत्र म्हणतो. या सगळ्या गोष्टी मनात आणून ही जर स्तोत्र आणि मंत्र आपण म्हणले तर त्याचा भरपूर फायदा आपल्याला होतो. आणि हे सगळं म्हणताना फक्त अंधश्रद्धा नाही, श्रद्धा मनात जरूर पाहिजे, विश्वास पाहिजे. कारण जेवढी तुमची मनात विश्वास आणि श्रद्धा असेल तेवढं तुम्ही मनापासनं त्याचं उच्चारण करता, आणि मग त्याचा सगळा मेंदूला, शरीराला, मनाला आपला फायदा होतो. आता आपल्या संस्कृतीमधल्या या सगळ्या गोष्टी आपण विसरत चाललो, किंवा आपली तरुण पिढी काही अंशी विसरते. पण अनेक पाश्चात्य देशांमध्ये आता याच्यावर खूप संशोधन होत आहे. ओंकारावर आत्ताच संशोधन भरपूर झालं. आणि का त्यांच्याकडे हे संशोधन झालंय, की त्यांनी पाहिलं की करोना काळामध्ये मृत्यूचा जो दर होता तो भारत या देशामध्ये सगळ्यात कमी होता. भारतामधल्या लोकांची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती ही पाश्चात्य देशांमधल्या लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीपेक्षा खूप जास्त आहे असं त्यांना आढळलं. ही कशामुळे? तर आपल्या देशामध्येच अजून देवावर विश्वास आहे, आपण या गोष्टी सगळ्या करतो, स्तोत्र म्हणतो, मंत्र म्हणतो. आणि मग त्यांनी जेव्हा ही कारणं शोधायला सुरुवात केली, भारत म्हणजे एकतर त्यांच्यापेक्षा गरीब देश म्हणवला जातो. विकसनशील देशांमध्ये अजून आपण म्हणतो, आता आपण विकसित भारत म्हणतोय. पण मग हे काय कारण काय आहे? तर त्याच्या मुळाशी हे कारण आहे की आपण या ज्या गोष्टी पूर्वापार चालू आहेत किंवा परंपरेने चालू आलेल्या आहेत, तर त्या आपण अजून सुद्धा चालू ठेवल्या पाहिजेत आणि पुढच्या पिढीला सुद्धा पटवून दिल्या पाहिजेत, शिकवल्या पाहिजेत. तर आपला हा भारत विकसनशील पासून विकसित नक्कीच होणार आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी हे मंत्र स्तोत्र म्हणा, त्याचे फायदे तुम्हाला कळलेच आहेत. आपल्या घरच्यांना, आपल्या आजूबाजूंना, मित्रमैत्रिणींना पण सांगा. आणि अशा रीतीने त्यांचं, आपलं, आपल्या सगळ्यांचं आरोग्य छान राहू देत, अशी आशा, आणखीन अशी इच्छा मी करते, परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद.